मंत्रालयात अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये एसीबीची कारवाई. लाच घेताना आरोपी राजेंद्र ढेंगरेंना केला अटक. मंत्रालयातील लाच प्रकरणावरून विरोधक आक्रमक. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं, ट्विट करत हर्षवर्धन सपकाळांचं आवाहन. मुंबई महापालिकेच्या एचपूर्व विभागात लस प्रकरण उघड. कनिष्ठ अभियंता रुपेश कोठारे आणि मुकादम कुकप्पा कादर अटकेत. बांधकाम कारवाई टाळण्यासाठी 50,000ची लाच मागितल्याचा आरोप. 50 खोक्यांचे पुरावे द्या, आम्ही चंद्रपुरातील एका खोक्याचा पुरावा देणार. मनसे नेते संदीप देशपांडेंनी ठाकरे गटाला केलं आवाहन. मनसेची आज शिवतीर्थावर बैठक. मराठी भाषा दिनाच्या संदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये भिजत घोंगडं. 8 महिन्यांपासून राज्यातल्या नेत्यांच्या नावावर होईना एकमत. जयंत पाटील राजकारणातील शकुनी मामा. पांढरा शुभ्र चेहरा पण व्हाईट कॉलरचा गुन्हेगार. टीका करताना सदाभाऊ खोत यांनी केली टीका. हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यात 310 जणांना कुणबी प्रमाणपत्र वाटप, तर 24 जणांचे अर्ज यात फेटाळले. भिवंडी महापौरपदाची 20 फेब्रुवारीला होणार निवडणूक. महापौरपदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू. महापौरपदी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हतबल. शेतकऱ्यांची व्यथा मांडत खासदार भगरे संसद भवनात आक्रमक. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.